मटण खाल्लेले माझ्या पांडुरंगाला चालते. सुप्रिया सुळे. मी मटण खाल्लेले माझ्या पांडुरंगाला चालते, तर तुम्हाला काय अडचण? असा प्रश्न सुप्रिया सुळे यांनी विरोधकांना केला आहे. आम्ही आमच्या पैशांनी खातो, आपण कुणाला मिंधे नाहीत, असेही त्यांनी म्हटले. दोरे तालुक्यातील खेडगाव येथे महात्मा फुले यांच्या पुतळ्याचे अनावरण सोहळा पार पडला. या कार्यक्रमाला मंत्री नरहरी झिरवळ आणि सुप्रिया सुळे यांनी उपस्थिती लावली होती. मंत्री नरहरी झिरवळ यांच्या समोरच सुप्रिया सुळे यांनी सरकारवर सडकून टीका केली. मी रामकृष्ण हरिवाली आहे. फक्त माळ घालत नाही. कारण कधी-कधी मटण खाते. खरे बोलते. मी काही यांच्यासारखे खोटे बोलत नाही. माझ्या पांडुरंगाला चालते. तर तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? असा सवाल सुप्रिया सुळे यांनी विरोधकांना केला आहे. आमचे आई-वडील खातात, सासू-सासरे खातात, नवरा खातो, असेही त्या म्हणाल्या. आम्ही आमच्या पैशांनी खातो. दुसऱ्यांचे आपल्याकडे उधार नाही. आपण कुणाला मिंधे नाहीत. एकदा कुठेतरी जेवायला गेले असता तिथे मटण खाल्ले होते. तेवढेच व्हायरल केले. खाल्ले तर काही पाप केले का? खायचा मोह होतो म्हणून अजूनही माळ घातली नाही. जे करायचे डंके की चोट पे दिल खोल के करो, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या. सुळे म्हणाल्या, रंगाची मी रामकृष्ण हरिवाली आहे. फक्त माळ घालत नाही कारण कधी कधी खाते. मग खरं बोलते बाई. मी काय त्यांच्यासारखी खोटी बोलत नाही. आणि खाल्लं माझा पांडुरंगाला चालतंय, तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? खरं आहे की नाही? आमचे आई वडील खातात, सासू सासरे खातात, नवरा खातो आणि आमच्या पैशानी खातो बाबा. दुसऱ्यांचं काय नाही, उदार आपला. जो आहे अपना जन्म काय जैसा आहे अपना हे. कुणाला आपण कुणाला मिंदे नाही. जो है डंके की चोट पे दिल खोल के करो. जो खाते खाते एकदा तर कुठे जेवायला गेले, खाल्लं तेवढंच व्हायरल. खाल्लं खाल्लं रे खाल्लं, काय पाप केलं का काय? आणि ओपन खाते मी. त्यामुळे फक्त माळ घालत नाही, त्याच्यामुळे अजून मोह होतो म्हणून खायचा. बाकी काय प्रॉब्लेम नाही आपला. वाटले ज्या दिवशी सोडून देईन आणि इथे ना माळ घातली की समजायचं सोडून दिलं मटण खाणं बाईने. पण मी खरंच खूप जबाबदारीने सांगते की काय चाललंय या राज्यात. कशावर चर्चा करतो आपण? तुम्ही आदरणीय पवार, मी चव्हाण साहेबांचं नाव घेताना मग चव्हाण साहेबांची भाषणं कधीतरी काढून बघा. किती मोठे नेते ह्या जिल्ह्यांनी देऊन गेलेत ह्या राज्यात. आता कशावर आपण चर्चा करतो? कबूतर, कुत्रे, काय हरकत नाही, चर्चा करा, पण 5 दिवसावर करा. कधी कर्जमाफीवर उत्तर मिळेल का हो मला? ह्याच तुम्ही परत ऐकू नका माझं भाषण. तुम्हाला ह्या राज्याचे मुख्यमंत्री म्हणले होते की सत्तेमध्ये आल्यावर सरसकट कर्जमाफी केली आणि मी म्हणलं होतं झूठ बोले नाही होगा. झालं का नाही? झाली का कर्जमाफी? एवढा ओला दुष्काळ झालाय. फक्त बगरे सर आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरदचंद्र पवार गटातला प्रत्येक खासदार अमित शहाना जाऊन भेटला आणि म्हणला की आमच्या महाराष्ट्रात ओला दुष्काळ झालाय, ओला दुष्काळ जाहीर करा आणि सरसकट कर्जमाफी करा. तुम्ही सहकार चळवळीचे आज अध्यक्ष आहात, या देशाचे मंत्री आहात. कोण गेलं? दुसरं कोण गेलंय अमित शहाकडे? एवढ्या पुळका आहे ना या सगळ्यांना, मग का नाही कोणी गेलं त्यांच्याकडे? का जायचं? गृहमंत्री म्हणून नाही, सहकार मंत्री म्हणून का नाही सरसकट केलंय कोणी? एक जण गेला नाही जो सत्तेमध्ये आहे आज. कारण का अधिकार त्यांना आहे. मुख्यमंत्री तर मला वेळच देत नाही, त्याच्यामुळे मी मागणंच बंद केले. 10 वेळा आपण वेळ मागितली, माणूस देत नाही, याचा अर्थ काय? समजून घ्या सुप्रिया सुळे, त्यांना वेळ द्यायचा नाही. कारण का आम्ही असं बोलतो ना. आणि मी ठरवलंय, इथे कामं करत नाही ना तुम्ही, माझी कामं दिल्लीतून होतात.